पेण शहरातील साई मंदिरातून समई व घंटा चोरी प्रकरणी दाखल गुन्ह्याचा छडा लावण्यात पेणच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तब्बल 5 दिवसांच्या अथक तपासानंतर रेवदंडा येथील सराईत चोराला अटक केली आहे. पेण पोलिसांनी महेश चायनाकवा या आरोपीला खारपाडा येथे एसटी बसमधून अटक केली आहे. आरोपीने पेणसह रायगडातील अन्य मंदिरातूनही चोरी केल्याची कबुली दिली आहे. पेण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 20 जुलै 2025 रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 7 दरम्यान साई मंदिर कासार तलाव पेण येथे चोरीचा प्रकार घडला होता. मंदिरातील एक समई व 2 घंटा चोरीस गेल्याने पेण पोलीस ठाण्यात BNS 305D नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील 15 ठिकाणचे CCTV फुटेज तपासून एक अनोळखी आरोपी दिसून आला. त्याने गुन्ह्यानंतर पेण एसटी स्थानकातून पनवेलकडे प्रस्थान केले असल्याचे आढळून आले. या आधारे तपास पथकाने आरोपीचा मागोवा घेतला असता तो रेवदंडा येथील महेश नंदकुमार चायनाकवा असून तो अलिबाग कारागृहातून नुकताच सुटल्याचे निष्पन्न झाले. त्याचा फोटो CCTV फुटेज सोबत जुळवला असता साम्य दिसून आल्याने त्याच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. अखेर तांत्रिक पद्धतीने पत्ता शोधून 25 जुलै 2025 रोजी खारपाडा येथे एसटी बसमधून आरोपीला अटक करण्यात आली आहे. चौकशीत त्याने पेण, वडखळ, रोहा, दादर, सागरी व कोल्हाड येथील मंदिरातून समई व घंटा चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता 29 जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत, ASI राजेश पाटील, सुशांत भोईर, प्रकाश कोकरे, अजिंक्य म्हात्रे, सचिन वसकोटी, अमोल म्हात्रे, गोविंद तलवारे व संदीप शिंगाडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून या प्रकरणाचा अधिक तपास पेण पोलीस करीत आहेत. शिवसत्ता टाइम्ससाठी देवा पेरवी, पेण. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.